आजचा विषय घेतलेला आहे संत तुकाराम चरित्र आणि कार्य। हा विषय घेण्याचं कारण असं की आता नुकतीच वसंत पंचमी होऊन गेली, ते तुकाराम महाराजांचा जन्मदिवस सांगितला जातो आणि पुढच्या महिन्यात फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे तुकाराम बीज हा त्यांचा निर्याणाचा दिवस आहे। तर या दोन्ही दिवसांचं औचित्य साधून या ठिकाणी हा विषय घेतलेला आहे संत तुकाराम चरित्र आणि कार्य। आता बऱ्याच वेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की संत चरित्रांचा अभ्यास का करावा, कारण बहुतेक लोक तत्वज्ञानाकडे जातात, निर्णय त्या ठिकाणच्या म्हणजे तर्कवितर्क याच्याकडे जातात, तर संत चरित्राकडे काय जावं याच्यामध्ये एक गोष्ट अशी की म्हणजे एक आपले दासगुरू महाराज जे होते ते दासगुरू महाराजांनी अनेक संतांची चरित्र लिहिली। तर त्यांना एक तत्वज्ञ एक दिवशी म्हणाले की संत चरित्र म्हणजे काऊचिवच्या गोष्टी आहेत, याच्यात तुम्ही कशाला वेळ घालवता, उलट तुम्ही तत्वज्ञानावर लिहा। त्यांना तेव्हा तसं आवडलं नाही। ते म्हणजे संत चरित्र जरी काऊचिवच्या गोष्टी असे तुम्हाला वाटत असेल तरी परमेश्वराला ही अत्यंत प्रिय असतात, म्हणून मी या ठिकाणी संत चरित्र घेतो। मग मी दासगुरू महाराजांचं चरित्र सांगितलं होतं, त्यावेळेला त्यांनी किती प्रचंड काम केलं होतं, 2.5 लाख ओव्या भरतील एवढं त्यांनी ते लिखाण केलेलं आहे अशा तऱ्हेचं। आणि तुमच्या माहितीची गजानन महाराजांची पोथी ती त्यांनीच लिहिलेली आहे, अशी अनेक संत चरित्र त्यांनी लिहिलेली आहे। तर मी या विषयाचा थोडासा मागोवा घेतला की संत चरित्राबद्दल संतांना काय वाटतं किंवा अवतारी पुरुषांना काय वाटतं याचा थोडासा मागोवा घेतला आणि मला त्या विधानाच्या पुष्टीदायक म्हणजे संत चरित्र जरूर ऐकावीत, श्रवण करावीत, लिहावीत, इतरांना सांगावीत याविषयी काही ओव्या आढळल्या। त्या ओव्याचा आधी आपण परामर्श घ्यावू आणि नंतर आपण मूळ विषयाकडे जाऊ। तर पहिली गोष्ट अशी की सर्व संत हे मानव देहधारी असतात। आपण पौराणिक कथा बोलतो, रामायण वाचतो, महाभारत वाचतो, बऱ्याच गोष्टी वाचतो, तर त्याच्यामध्ये काही लोकांची जी चरित्र असतात त्यांचा जन्म आणि त्यांचं निर्याण हे थोडंसं अधेरूत असतं आणि काही गोष्टी आपल्याला कदाचित वाटतात की हे विज्ञानाला न पटणाऱ्या गोष्टी आहेत, त्यावेळी थोडीशी शास्त्रीयता निर्माण होते। पण संतांच्या बाबतीत मात्र त्यांचा जन्म आणि त्यांचं निर्याण ज्याच्याबद्दल कागदोपत्री पुरावा पण असतो किंवा कुठल्या तरी त्या नंतर होऊन गेलेल्या माणसाने त्याविषयी लिहिलेलं असतं, त्याच्यात फारसा काळ गेलेला नसतो। उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना गुरुचरित्र माहिती आहे, तर प्रत्यक्ष गुरुचरित्र नृसिंह सरस्वती असताना लिहिलं गेलं असं नाही आहे, पण नृसिंह सरस्वतीच्या निर्याणानंतर साधारण 100 वर्षाच्या आत लिहिले गेलेलं, त्यामुळे ते बऱ्यापैकी ऑथेंटिक असं सांगितलं जातं आणि त्याच्यात ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नंतर हळूहळू सगळं सापडल्या। उदाहरणार्थ नृसिंह सरस्वतीचं जन्मस्थान जे आहे ते कारंजा म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी गुरुचरित्रात उल्लेख आहे, कारंजा नगर उत्तरदेशी असा उल्लेख आहे, परंतु नक्की कुठेही माहिती नव्हतं लोकांना। पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने अवतारी पुरुष आपल्याला माहिती टेंबे स्वामी ते भारतभर भ्रमण केलं होतं, 24 चातुर्मासाचे सगळे भारतभर झाले। त्या चातुर्मासात म्हणजे भ्रमण करत असताना एक दिवशी ते कारंजा या गावी गेले, तर त्यांनी पण ऐकलं होतं कारंजा नगर उत्तरदेशी हे कुठं असावं म्हणून त्यांच्या मनात प्रश्न पडला आणि त्या ठिकाणी एक मारुतीचं देऊळ होतं, ते देऊळ मी बघून आलेलं आहे, कदाचित तुम्ही गेला तर तुम्ही जाऊन बघून जा। तिथं त्यांनी मुक्काम ठोकला आणि अक्षरशः गावातल्या प्रत्येक गल्ल्यामध्ये ते फिरायला लागले, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, आणि त्यांची तळमळ इतकी वाढली की त्यानंतर एका वास्तूच्या समोर ते उभे राहिले आणि त्या ठिकाणी ते स्टँड स्टील झाले। स्टँड स्टील म्हणजे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुप्रवाह व्हायला लागला आणि तो त्यांना थांबवताच येईना, आनंदाचं भरते यायला लागले आणि मग त्यांच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं, हेच आमच्या गुरु महाराजांचं जन्मस्थान। तर तो घोड्यांचा वाडा होता, अजून तो घोड्यांचाच वाडा आहे त्या ठिकाणी। त्या ठिकाणी ते गेले, ते जन्मस्थान शोधून काढलं, त्याला लोकांना सगळ्यांना सांगितलं, ते नंतर पुढे गेले आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू स्थान प्रसिद्ध व्हायला लागलं। आजही आपण गेलात तर आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं, महाराजांचा जन्म तिथं कुठं झाला ते पण आपल्याला बघता येतं। त्या ठिकाणी मोठं गुरु मंदिर म्हणून मोठं मंदिर आहे, तिथं पण आपल्याला जाता येतं। म्हणजे या सगळ्या गोष्टी कागदोपत्री पुराव्या सकट आहेत, म्हणून संत चरित्र महत्त्वाची। तर त्याच्याबद्दल संत काय म्हणतात, एकनाथांच्या ओव्या 1-2 सांगतो त्या ठिकाणी नाथ महाराज भागवतात म्हणतात, प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती। तुम्ही देवांची चित्र पाहिलेली असतील, वर्णनं पाहिली असतील, आपण त्याला प्रतिमा म्हणतो। प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सचेतन माझ्या मूर्ती। म्हणजे ते काहीतरी तुम्ही बघितलेलं चित्र असेल, पण संत हे प्रत्यक्ष माझीच मूर्ती आहे। संत सचेतन माझ्या मूर्ती, सद्भावे केली त्यांची भक्ती, ते मज निश्चित पाहावे। त्यांची तुम्ही भक्ती केली
तर ती मला पावते. म्हणजे संतांचं तुम्ही जर का भजन केलं, त्यांचा आदर सत्कार केला, त्यांची उपासना केली, त्यांनी सांगितलेला उपदेश आचरणात आणला, तर ते मला पोचतं असं त्या ठिकाणी भागवतात महाराज म्हणतात. आणखीन त्या ठिकाणी आणखीन एक सुंदर होईल, केल्या प्रतिमा निजकल्पना उत्तम. तुम्ही तुमच्या मनातल्या परमेश्वराच्या कल्पनेबद्दल तुम्ही मनातल्या मनात काही कल्पना करता. केल्या प्रतिमा निजकल्पना आपल्या मनाने आपण ठरवतो, अतिउत्तम, काय प्रश्न नाही. पण संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम, संत हे प्रत्यक्ष परमेश्वरच असतात. आणि त्याच्यामुळे चालते बोलते परब्रह्म, ते चालतं बोलतं परब्रह्म देहधारी आहे, अतिउत्तम साधुसेवा अशी दुसरी होईल. माऊली पण त्या ठिकाणी माऊलींची एक होळी मला सापडली. ते म्हणतात, आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपडी. हे संत हे माझंच एक रूप आहे. तया दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. तिथं माऊलीने फार टोकाची भूमिका घेतली आहे. तया दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. त्यांनी सर्वसाधारणपणे संसारिक माणसाचं सांगितलंय की एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीकडे बघितल्यानंतर त्याला ज्या आसक्तीने तो बघतो, तया दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी, तशा आसक्तीने तुम्ही संतांच्याकडे धावा, असं त्या ठिकाणी माऊली म्हणतोय. आणि त्यानंतर गुरुचरित्राकडे वळलो, त्या ठिकाणी मला आढळल्या गुरुचरित्रात त्यानेच म्हणलंय, ते भक्त मला फार आवडते. मला भक्तांची आवड आहे, पण कोण भक्त जास्त आवडतात? जे माझे कथामृत पान करतील, माझ्या कथेचे श्रवण म्हणजे संत चरित्राचं श्रवण करतात, प्रीतीने नामसंकीर्तन करतील, त्याच्यावर नामस्मरण करतात, त्याचे कीर्तन करतात. आपल्याला माहिती आहे की पंढरपूरला जी वारी जाते, म्हणजे आळंदी होऊन पंढरपूर होतो, ते विठ्ठल विठ्ठल म्हणत जात नाही, ते ज्ञानोबा तुकाराम म्हणत जातात. याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, त्यांचे घरी मी श्रीपती वसतो प्रीतीने अखंडित. आणि असे जे चरित्र काम करतात, चरित्र पान करतात, त्यांच्या घरी मी स्वतः आनंदाने त्यांच्या ठिकाणी वस्तू करतो. आणखीन त्याने गातात एक छान गोष्ट सांगितली, आणि एक ऐका युक्ती, जे कोणी माझे चरित्र गातील, नरसिंह सरस्वतींनी सरळ सांगितले गुरुची जातात, जे कोण माझे चरित्र गातील, प्रीतीने नामसंकीर्तन करतील, ते माझा प्रिय गमती फार. आता हा झाला संतांचं चरित्राबद्दलचा गोषवारा. पण या संतांची चरित्र किंवा अवतारी पुरुषांची चरित्र यांचं महत्त्व किती आहे याच्या पण मला एक दोन वेळा सांगायशी वाटतात. त्या ठिकाणी नाथ महाराजांचे दोन सुंदर ओव्या आहेत. ते असं म्हणतात, ही जे अवतार चरित्र जी आहेत ही अवतार चरित्रे वर्णिता. आता अवतार चरित्रात आपण मागे जाऊया थोडंसं. रामायण आणि महाभारत, रामायण आणि महाभारतामध्ये अनेकांची चरित्र आलेली आहेत. ही अवतार चरित्रे वर्णिता. पुढचं वाक्य धक्कादायक आहे. चोरटा वाल्मिकी झाला तत्ववेत्ता. कुणी लिहिलंय रामायण? वाल्मिकी ऋषी. तो कसा होता? चोरटा म्हणजे त्या मनाने खूपच चांगला शब्द वापरला असतो. तो दरोडेखोरच होता, त्याने अनेक हत्या केली होती वगैरे. पण तो कोण झाला? तत्ववेत्ता झाला. चोरटा वाल्मिकी झाला तत्ववेत्ता. आणि दुसरं महाभारत कोणी लिहिलंय? व्यासाने लिहिलंय. व्यासांचे तुम्ही जर का जन्मकथा बघितली तर व्यास हे जारपुत्र होते, म्हणजे व्यास ही औरस संतती होती अशातला भाग नाही. व्यास जारपुत्र सर्वता केला सरता तिने लोगे. या अवतार कथांची पदवी वर्णिता दोघे झाले महाकवी, ज्यांची बॅकग्राऊंड अतिशय काळीकुट्ट आहे, ज्यांची बॅकग्राऊंड अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना समाजामध्ये छितू करण्यासारखी आहे, अशा कुळातून आलेले हे जे दोन. पण त्यांनी काय केलं? अवतार कथा सांगितल्या. त्यामुळे ही अवतार कथांची पदवी वर्णिता दोघे झाले महाकवी. व्यास वाल्मिकी वंदिजे थोरी कीर्ती गौरवे गौरवे. आणि आज सगळे त्यांची कीर्ती तर वाढलीच, आणि याच्याबरोबर आज सुद्धा ते संपूर्ण जगाच्या कीर्तीला पात्र पडले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला कदाचित वाटेल की ह्या जुन्या गोष्टी झाल्या, पण आजही रामायण आणि महाभारत तितकंच लोकप्रिय आहे. काही वर्षापूर्वी रामायण सिरीज चालली होती, त्याला खूप गमती घडत होत्या. म्हणजे लोक आपला उद्योगधंदा सोडून ते रामायण ऐकायला बसायचे. दिल्लीचे रस्ते, राजधानीचे रस्ते सुनसान होऊन जायचे. काय लोक रामायण बघायला गेले. माझे आधी एक वरिष्ठ अधिकारी होते, ते म्हणजे एचआरचे हेड होते. तर ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी कन्सल्टन्सी सुरू केली. तर मध्य प्रदेशात ते गेले एकदा. त्यांना कुठेतरी बोलवलं त्या कंपनीने, मोठी कंपनी होती. तर त्यांना सांगितलं की आमच्याकडे एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणे आमचा म्हणजे ते पॉवर शेडिंगमुळे आमचं रविवारीसुद्धा आमचं काम चालतं, पण रविवारी रामायणाची सकाळी 9 वाजता वेळ असायची. रामायणाची वेळ झाली की 8:30 लोक
न सांगता सवरता आपापल्या घरी निघून जातात. फॅक्टरीतून सरळ सरळ निघून जातात. का? रामायण देखणे जा रहे, त्यांना अडवता येत नाही. तर म्हणे आमचं हे सगळं प्रोडक्शन वगैरे सगळं ठप्प होतं, त्याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय सुचवा. तर त्याने उपाय सुचवला, तो पण म्हणजे खूप गमतीचा आहे. त्याने ते चर्चा केली, त्या युनियन लिडरशी चर्चा केली होती, सगळ्यांनी चर्चा करून सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पण त्यांनी कंपनीला असं सांगितलं की तुम्ही आता त्यांना रोखू नका, पण त्यांची रामायण बघण्याची व्यवस्था कंपनीतच करा. कंपनीचं जे कॅन्टीन आहे तिथं टी व्ही लावा आणि लोकांना सांगा की तुम्ही घरी जाऊ नका, इथं रामायण बघा आणि झाल्यानंतर लगेच काम. म्हणजे घरी जाणं येणं याच्यात जो अर्धा तास 1 तास जातच आहे तो तरी वाचेल. पण हे रामायण आवाज थांबवता येत नाही. म्हणजे मराठी माणसांच्याच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जनमानसावर रामायण हेच नंतर महाभारताच्या बाबतीत घडलं. तर हे लोकांचे लेखक कोण आहेत तर त्यांची बॅकग्राऊंड असेल, पण असं असूनही ते जगदवंद झाले. म्हणून अवतार चरित्र महत्वाची. आणि अशा अवतार चरित्रातलंच एक चरित्र तुकाराम महाराजांचं या ठिकाणी आता आपण अभ्यास करूया. तुकाराम महाराजांचं वंशावली उपलब्ध आहे, त्याच्यातले त्यांचं जे 8वे पुरुष आहे, म्हणजे तुकाराम महाराजांपासून 8वे आधीचे पुरुष, तर ते विश्वंभर बुवा आणि त्यांची पत्नी रमाई. आणि हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते असं सांगितलं जातं. आणि ते पहिले ते आपल्या मनात थोडीशी एक शंका आहे की तुकाराम महाराज दरिद्री होते वगैरे, असं काही नाही. अत्यंत संपन्न घराणं होतं. त्यांच्या घरात महाजनकी होती, त्यांची जमीन जुमला पण होती. म्हणजे विश्वंभर बाबांच्या काळापासून महाजनकी होती, जमीन जुमला होती, सावकारी होती, आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न त्या ठिकाणी होते. त्यांचं आडनाव मोरे असं सांगितलं जातं आणि काही ठिकाणी आंबिये असं पण सांगितलं जातं. पण अलीकडे मोरे असं आडनाव त्यांचे वंशज जे आहेत ते सगळे मोरे आडनाव लावतात. तुकाराम बोलोबा मोरे असं तुकाराम महाराजांचं संपूर्ण नाव असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे जे विश्वंभर बुवा होते पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. मला काही चरित्रात असं आढळलं की त्या ते दर एकादशीला पंढरपूरला जात असत. तर हा क्रम त्यांनी किती दिवस चालवला काही ठिकाणी वेगवेगळे आहे, पण ते बरेच दिवस त्या ठिकाणी जात असत. आणि मग एक दिवस त्यांना दृष्टांत झाला पांडुरंगाचा की तू एवढ्या लांबवर येऊ नको, म्हणजे देऊ आणि ते पण तिकडे पंढरपूरला वगैरे येऊ जा. आणि त्यावेळेला प्रवासाची फारशी साधनं होती, घोडा बैलगाडी वगैरे असेल, कदाचित घोड्यावर जात असतील काय सांगता येत नाही. पण तरीसुद्धा एवढं काही सोपं नव्हतं, रस्त्याची लुटमार पण होत होती त्या काळामध्ये. तर त्यामुळे तुकाराम महाराजांना म्हणजे त्यांच्या मूळ पुरुषांना विश्वंभर बुवांना दृष्टांत झाला की तू इकडे येऊ नको, आता मीच तुझ्याकडे येतोय. आणि मी कुठं येते त्यांनी स्थान दाखवलं की देऊळगावाच्या बाहेरच्या एका आंब्याच्या झाडाखाली मी आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांना रात्रभर चैन पडलं. सकाळ उठल्याबरोबर त्यांनी काही गावकऱ्यांना बरोबर घेतलं आणि ते जे आंब्याचं झाड आहे ते शोधून काढलं, तिथं खणायला सुरुवात केली. काही वेळ खळल्यानंतर त्या ठिकाणी तुळशी बुक्याचा घमघमाट यायला लागला. त्यांना म्हटलं अरे बाबा चाल इथंच आहे म्हणून. आणि त्या ठिकाणी त्यांना विठोबा रखुमाईच्या मूर्ती सापडल्या. त्या मूर्ती त्यांनी घरी आणल्या. ते घरामध्ये ती स्थापना केली, पूजा अर्चा वगैरे सगळं सुरू झालं, त्याच्यावर प्रश्न नाही. नंतर तुकाराम महाराजांचे वडील बोल्लोबा होते, त्यांना मात्र असं वाटलं की आता हे घरात न ठेवता आपण व्यवस्थित मंदिर बांधावं. त्या आता जे आपल्याला बघायला मिळतं त्या मूर्ती आजही त्या ठिकाणी आहे, तर त्या मूर्तींची त्यांनी सेपरेट मंदिरामध्ये स्थापना केली असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचा तर वंश आपण बघूया, विश्वंभरांचा वंशविस्तार बघूया की तुकाराम बोललो विश्वंभर बुवांना हरी नावाचा मुलगा होता, त्याला विठोबा नावाचा मुलगा, त्याला पदाजी नावाचा मुलगा, त्याला शंकर नावाचा मुलगा, त्याला कान्हैया नावाचा मुलगा, त्यानंतर बोल्लोबा आपले आणि त्यांच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. म्हणजे तुकाराम महाराजांपासून आपण पाठीमागे गेलो तर विश्वंभर बुवा हे 8वे पुरुष होतात. तर हे बोल्लोबा आणि कनकाई यांना 3 मुलं झाली. पहिल्या मुलाचं नाव होतं सावजी, त्याचा नंतर आणखी थोडासा घेईल, पण पहिलेही आपण फक्त ते एक आउटलाईन बघायची म्हणून सांगतो. तर सावजी हा लहानपणापासून त्याला विरक्तच होता. तिचं लग्न वगैरे झालं, पण नंतर दुष्काळात त्याची बायको गेली. बायको गेल्यानंतर त्याची विरक्ती आणखीन वाढली. तो तीर्थयात्रेला जातो म्हणून जो सांगून गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर आपले चरित्र नायक तुकाराम महाराज, त्याच्याबद्दल आपण नंतर जास्त बघणार आहोत. आणि त्यांच्यापेक्षा धाकटे कान्होबा म्हणून होते, हे संसारी होते. तुकाराम महाराज संसारी होते, कान्होबा पण संसारी होते आणि यांचा पण वंश त्या ठिकाणी वाढला असं म्हणायला काही हरकत नाही. या कान्होबांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ते नंतर तुकाराम महाराजांचे शिष्य पण झाले आणि तुकाराम महाराजांच्या बऱ्याचशा अभंगरचना त्यांनी लिहून घेतल्या होत्या असं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमी म्हणजे माघ शुद्ध पंचमी परत होऊन गेली देवला शके 1530
म्हणजे इसवी सन 1608 येतो, तारीख येते 22 जानेवारी आणि त्यांचं निर्याण फाल्गुन वद्य द्वितीया शके 1571 दुपारी 12:30 वाजता सन 1649 येतो. म्हणजे तुकाराम महाराजांचं संपूर्ण आयुष्य फक्त 41 वर्षाचं आहे. आपण सगळे म्हणजे मी तर 75 आहे, आपण सगळे मोठे आहोत, पण त्यामुळे त्यांना खूपच कमी आयुष्य लाभलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांना 2 पत्नी होत्या. एकीचं नाव रखुमाईबाई आणि दुसरीचं नाव जिजाबाई. रखुमाबाईला एक संतोषजी नावाचा एक मुलगा झाला होता आणि जिजाबाईला 4 अपत्य झाली. महादेव, विठोबा, भागूबाई आणि चौथे नारायण. त्याच्याबद्दल नंतर थोडंसं सांगतो. तुकाराम महाराजांचं शिक्षण व्यवस्थित झालं असं. त्या काळी शाळा होत्या नव्हत्या हा भाग नाही, परंतु लिहिता वाचता येणं, हिशेब ठेवणं, खत लिहिणं वगैरे सगळं त्यांना व्यवस्थित येत होतं. कदाचित त्यांनी संस्कृत ग्रंथाचं अध्ययन सुद्धा केलं असावं असं वाटण्यासारख्या गोष्टी काय आहेत की त्यांच्या अभंग रचनामध्ये की एखादा संस्कृत वचन म्हणजे वेदातला असतो, त्या पुराणातला असतो, एखादा संस्कृत वचन आणि बरोबर तीच गोष्ट सांगणारे त्यांचा अभंग, अशा आपण म्हणतो ना याच्याबरोबर हा हे बरोबर हे असं आढळून येतं. आणि हे आढळून याचा अर्थ तुकाराम महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला असावा असं आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. तर वय वर्ष 13 पर्यंत सर्वसामान्य मुलांसारखं त्यांचं झालं. फूड होते, खेळणं बिळणं सगळं चाललं होतं. सुदुंबरी नावाचं गाव आहे देऊच्या जवळ पलीकडे, इंद्रायणीच्या पलीकडं. तिथं संत तेली नावाचा एक मुलगा, संताजी तेली जगनाडे, ते त्याच्याबद्दल नंतर सांगेल. हा त्यांचा मित्र होता. नंतर देवगडचे काही लोक होते, ते नंतर तुकाराम महाराजांचे शिष्य झाले. हे सगळे खेळत असत त्या ठिकाणी, म्हणजे गुरं चारायला जात असत. हे सगळं वय वर्ष 13 पर्यंत चाललं होतं. 13 ते 17 म्हणजे 1621 आणि 1625 या काळामध्ये तुकाराम महाराजांची 2 लग्न झाली. तर 2 लग्न का झाली तर पहिली जी पत्नी होती तिला नंतर आढळून आलं की तिला दम्याचा त्रास खूप होत आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी विचार केला असेल तुकाराम महाराजांच्या वडिलांनी ही किती दिवस राहील काय सांगता येत नाही, म्हणून त्यांनी दुसरं लग्न करणं त्या काळामध्ये तसं काही नाही, एक पत्नी असं काही नव्हतं. ते काही ठिकाणी ते वैभवाचं लक्षण समजलं जायचं त्या काळात बरं का. त्यामुळे 2 लग्न त्यांची झाली. आणि त्यानंतर जिजाबाई ज्या होत्या त्या पुण्यातल्या गुळवे सावकारांचे, म्हणजे तुकाराम महाराज आपले जावईत म्हणायला हरकत नाही, गुळवे सावकारांचे होते. आणि त्यांना महादेव, विठोबा, भागीरथी आणि नारायण अशी त्या चार मुलं झाली. त्यापैकी महादेव आणि विठोबा यांचं दुष्काळामध्ये ते गेले. भागीरथीबाई जे होते ती येलवाडी नावाचं गाव आहे, तिथे मालजी गाडे यांना ती दिली होती. त्याचा भाग आपण नंतर थोड्याने बघू. आणि सगळ्यात धाकटा जो नारायण होता आता त्याचा वंश चालू आहे त्या ठिकाणी. प्रत्यक्ष तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते त्याला जिजाबाई पोटोशी होती आणि नारायण महाराजांचा जन्म व्हायचा होता. आणि त्यामुळे ती तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं मी वैकुंठाला चाललोय, तू इथेच का म्हणून. त्यावेळेला तिने नकार दिला. कदाचित हा हे कारण असं आहे. आणि आता ते नारायण महाराजांचा वंश पुढे वाढला. आजही नारायण महाराजांची समाधी त्या ठिकाणी दाखवली जाते. पण वय वर्ष 13 ते 17 ही मात्र तुकाराम महाराजांना अतिशय वाईट गोष्टी. त्या वाईट गोष्टी ज्या गेल्या त्या गोष्टीमध्ये 17 पर्यंत चांगला चालला होता. 17 ते 24 म्हणजे 1625 ते 1631-32 पर्यंत संकटे काय आली तर बोलोबा आणि आई कनकाई यांचा मृत्यू झाला. म्हणजे आई वडील संपले. थोरला भाऊ सावजी जो होता त्याची बायको गेली आणि त्यामुळे तो विरक्त झाला. तो घरातून निघून गेला आणि परत आलाच नाही. म्हणजे हा सगळा संसार, म्हणजे आर्थिक स्थिती त्यावेळेला चांगली होती पण सांभाळायची सगळी जबाबदारी त्याच्यावर आली, कारण आता कान्होबा आधीच लहान होता. त्यानंतर पहिली पत्नी रखुमाई आणि तिचा मुलगा संतोषी हे त्यावेळेला दुष्काळ पडला होता. एका चरित्रात थोडंसं चुकीचं वर्णन आहे. दुर्गादेवीचा दुष्काळ असं लिहिलेलं आहे, पण दुर्गादेवीचा दुष्काळ त्याच्या 13व्या शतकात होऊन गेलेला होता. पण त्याच्या सदृश्य असा दुष्काळ होता असं म्हणायला काय हरकत नाही. गुरं मेली, माणसं मेली वगैरे आपल्याला कल्पना आहे. दुष्काळामध्ये आपले माणसं मरणं हा प्रकार त्या ठिकाणी होत होता. एक अगदी अलीकडचं उदाहरण सांगतो. आपल्या भारताला स्वातंत्र्य 47 साली मिळालं. 43-44 साली आपल्या देशात दुष्काळ पडला होता. दुष्काळात किती लोक मेली असतील? एकट्या बंगाल प्रांतात दुष्काळामध्ये अन्न पाणी वाचून तडफडून 25 लाख लोक मेले. म्हणजे अशा तऱ्हेचे भयानक दुष्काळ आपल्या देशात बरेच वर्ष चालू होते असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या सगळ्या काळामध्ये त्यांची महाजनकी पण बुडाली.
त्याने सावकारी पण होती ती, ते लोकांची खतं, लोक आता इन्कमच नाही तर पैसे कुठून पडणार, त्यामुळे ते सावकारी पण त्यांची बुडाले आणि राहिलेली जी खतपत्रे होती ती तुकाराम महाराजांनी काही वैराग्य त्यांना निर्माण झाला असेल तर त्यांनी इंद्रायणी नदीत बुडून टाकली. आता दुसरी जी पत्नी होती ती आर्थिकदृष्ट्या घरात संपन्न होती, तिने घरून काही पैसे आणले, तर घरून काही पैसे आणले आणि तुकाराम महाराजांनी व्यापारी होते ते, त्यामुळे त्यांनी व्यापार करण्यासाठी ते सगळं माल खरेदी करून कोकणात गेले. तिथं त्यांना चांगला फायदा झाला आणि त्यांना जवळजवळ 200 रुपये मिळाले. आता त्या काळातले 200 रुपये बरं का, तर आजकालचे म्हणजे आता 20 लाख म्हणाल काही हरकत नाही का, जास्तीत असतील कदाचित. हे सगळे घेऊन महाराज परत येत होते. पण तुकाराम महाराजांचा स्वभाव जो होता तर मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास, असंच होतं त्या ठिकाणी. तर वाटेत येताना असं निघालं की एका ब्राह्मणाची दिंड काढलेली आहे, त्याच्या गळ्यात खोडा अडकवल्या, त्याची दिंड काढलेली आहे. ते म्हणजे काय चाललंय याचं, हे त्यांनी सांगितलं या ब्राह्मणाने कर्ज आमचं बुडवलं त्यामुळे आम्ही त्याची दिंड काढली. किती रे, त्यांनी 200 रुपये बुडवले. तुकाराम महाराजांनी 200 रुपये देऊन टाकले त्याला आणि त्याची सुटका केली. तो ब्राह्मण आनंदाने नमस्कार करून केला असेल, पण तुकाराम महाराज हात हलवत घरात परत आले. महिला बोल, तुम्हाला मी विचारतो, तुम्ही असो किंवा जिजाई असो, तुम्हाला चिडणार की नाही? एक तर बाहेरून पैसे आणणे हे काय काय अभिमानास्पद गोष्ट अशी असते, तसं आणून सुद्धा या माणसाने हातात आलेले चांगले आलेले पैसे हे सगळे लोकांना वाटून टाकले. ती चिडणार नाही तर काय, म्हणजे तिचा असं सांगितलं जातं ती आक्रस्ताळी होती वगैरे. आता आक्रस्ताळी होते वगैरे हा भाग तर सोडून द्या, पण त्या बाकीच्या गोष्टी जीवनातल्या घटना बघितल्या तर तिचा संताप जो होता हा यथायोग्य होता. कुठल्याही सर्वसामान्य स्त्रीला तो संताप झाला असता असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर जनामध्ये चितू व्हायला लागली, काय शेती वगैरे उत्पन्न असेल ते पण तुकाराम महाराज वाटून टाकायला लागले लोकांना. आणि दुष्काळामुळे लोक बोलतेही घेणं ना देखील डोळा, हे सगळंच अत्यंत चालू झालं. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुकाराम महाराजांचं मन हळूहळू संसारातून विटायला लागलं. खूप दुःख त्यानं भोगायला लागलं. विचार करा, स्वतःची बायको मुलं हे स्वतः आपल्या डोळ्यासमोर अन्न पाण्यापासून तडफडून गेले, तर याचा परिणाम काय झाला असेल? तर एक ओळी आहे त्या ठिकाणी, बहुदुःख भोगले जेणे, तोपर्यंत तुकाराम महाराज परमार्थी नव्हते. ते मऊ मेणामुळे विष्णुदास सद्गुणे होते वगैरे सगळं चांगलं होतं, परंतु त्या ठिकाणी परमार्थी होते असा काही त्या ठिकाणी पुरावा नाही. पण हे सगळं घडल्यानंतर बहुदुःख भोगिले जेणे त्यासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे उडे परमार्थ उपदे. म्हणजे ज्या माणसाला आयुष्यात दुःख भोगायला लागतं तो आपसुकच त्या ठिकाणी देवाकडे वळतो, अशी त्यांची अवस्था झाली. आणि त्याप्रमाणे ते आत्मचिंतनासाठी म्हणा, तपश्चर्यासाठी म्हणा, नामस्मरणासाठी म्हणा, ते देऊगावच्या जवळ 2 डोंगर आहेत. एक भंडारा डोंगर आहे, तिथं तुम्ही जाऊन आला असाल कदाचित. खूप चांगली व्यवस्था आहे तिथे, रोज अन्नदान असतात. दुपारी गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रसाद महाप्रसाद पण मिळतो, खूप चांगलं चाललेलं आहे. आणि दुसरा एक भामचंद्र नावाचा डोंगर आहे, मी त्या ठिकाणी जाऊन आलो. तुम्ही कोण जाऊन आला का? बरं, कधी संधी आली तर जावं लागतं. त्या भामचंद्र डोंगरामध्ये एक गुहा आहे, अजून आहे ती. त्या गुहेमध्ये तुकाराम महाराजांचं भजन करतानाचं बसलेलं चित्र कुणीतरी कोरलेलं त्या ठिकाणी, अत्यंत सुंदर आहे. त्या ठिकाणी विठोबा रखुमाईची मूर्ती वगैरे, त्या ठिकाणी ते जाऊन तपश्चर्या करायला लागले. आता हे तपश्चर्या केल्यानंतर शेवटी जी पत्नी होती तिचा पत्नी धर्म होताच नव्हता. दुपारची वेळ हा कसं काय आला नाही, मग त्यांना कोणतरी सांगायचं ते डोंगरावर गेली. बघा, ही माऊली किती जरी रागीट असेल, किती जरी तिला राग येत असला तरी दुपारच्या ही भाकरी घेऊन त्यांना जेवायला घालायला जात असेल. तर एक दिवस असं जात असताना तिच्या पायात काटा रुतला. आता तुकाराम महाराजांचं विठ्ठल विठ्ठल होईल तिकडे चाललेलं होतं त्यांनी, परंतु पांडुरंगाला राहवलं नाही. तर प्रसंग कदाचित तुम्ही सिनेमा बघितला असेल, त्याच्यात पण दाखवतात. त्या ठिकाणी पांडुरंग एक मुलाच्या रूपाने आले, तर त्यांनी ते काटा काढला आणि मग ती वरती गेली आणि ते तिने सांगितलं असेल ना, हे तुमच्यामुळे माझ्या पायात काटा वळला, काहीतरी बोलले असेल. म्हणजे काटा कोण काढला? ते म्हणजे मुलांनी येऊन काढला. तुकाराम महाराज यांच्या मनात विचार आला, हे दुष्काळ आहे आणि या ठिकाणी नाही, मुलगा छान होता, तेजस्वी होता, गोंडस होता, सांगायचा आता पांडुरंगच तो गोंडस असणारच त्या ठिकाणी. ते बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्यासाठी, म्हणजे त्यांनी चांगला विचार केला, बरं झालं पोटात काम झालं असा विचार त्यांच्या मनात चांगला विचार आला. त्यांच्या मनात यायचं की याचा अर्थ असा की या ठिकाणी पांडुरंगाला माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढण्यासारखं काम, म्हणजे काटा काढणं म्हणजे सोपं नाही, पाय हातात घेतलं म्हणजे ज्याच्या चरणावर आपण मस्तक ठेवायचं त्यांनी माझ्या पत्नीच्या पाय हातात घेतले, तिचा काटा काढला, असं परत होऊ नये म्हणून मात्र हे महाराज दुपारच्या वेळेला जेवायला घरी यायला लागले. आणि या ठिकाणी ही तपश्चर्या चालू असताना त्यांना त्या ठिकाणी पांडुरंगाचा साक्षात्कार पण झालेला आहे.
आणि साक्षात्कार झाल्यानंतर आणखीन तळमळ वाढायला लागली. गुरु आपण करावा नाही ते बोलणं झालं असेल त्यांचं, गुरु त्यांना करावा अशी तळमळ व्हायला लागली. आता गुरुची प्राप्ती कशी होते याच्याबद्दल मागे एक दोनदा मी बोललो होतो, पण या ठिकाणी असं लिहिलं की त्यांची तळमळ इतकी वाढली की कदाचित परमेश्वराला राहवलं नसेल. त्या ठिकाणी ओतूर नावाचं एक गाव आहे, मी जाऊन आलो त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही. तर या ओतूर या नावाच्या गावी हे बाबाजी चैतन्य होते. त्याने केशव चैतन्य असं ते त्यांची तिथे समाधी पण त्या ठिकाणी. तर त्यांनी यांना दृष्टांत दिला. त्यांनी यांना दृष्टांत रात्री स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांनी त्यांना गुरुपदेश पण केला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पूर्ण अभंग आहे. सत्यगुरु राय कृपामद केली, परी नाही घडली सेवा काही, सापडेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी जाडे देवी भुजना मग ते सगळं आहे. आणि ते शेवटचं आहे, बाबाजी आपण सांगितलेली नामं मंत्र दिला रामकृष्ण हरी. या मंत्राचा उपदेश त्याला त्या ठिकाणी दिला. त्यानंतरच्या भावी आयुष्यामध्ये फारसा उल्लेख आढळत नाही की तुकाराम महाराज आणि बाबाजी चैतन्य यांची भेट झाली याचा फारसा उल्लेख आढळत नाही. हा स्वप्न दृष्टांत होता. असे स्वप्न दृष्टांत अनेकांना झालेले आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांना झालेले असं कसं होईल असं नाही. अलीकडच्या काळात सांगायचं हरकत नाही, योगी अरविंद पहिल्या म्हणजे त्यांच्या पूर्वजीवनामध्ये जहाल क्रांतिकारी होते. त्यांना म्हणजे ब्रिटिश सरकारने पकडून अलीपूरच्या जेलमध्ये टाकलं. नुसतं जेल नाही, अंधार कोठडीत टाकलं जिथं प्रकाशाचा एक किरण सुद्धा येत नव्हता. त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्यांना उपदेश ऐकायला यायला लागला. सतत काही दिवस उपदेश ऐकायला यायला लागला. अहो तिथं प्रकाशाचा किरण येत नाही, तिथं माणूस कुठे येणार. आणि त्यानंतर त्या उपदेशकर्त्यांनी त्याचं नाव सांगितलं होतं, ते होते स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचा उपदेश त्यांना ऐकायला यायला लागला. हे सगळं लिहून ठेवलं त्या ठिकाणी. आणि त्यानंतर जेलमधून जे बाहेर आले ते योगी अरविंद म्हणून आले. मध्ये आधी जहाल क्रांती करत म्हणजे गोळ्या घालून आपल्या शत्रूला ठार करायला म्हणजे इतकं त्या ज्याची मानसिक तयारी होती, तो संपूर्णपणे विरक्त पुरुष होऊन बाहेर आला. हे स्वप्न दृष्टांत झालं. आणि यात आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे ही गोष्ट स्वामी विवेकानंद समाधीस्थ झाल्यावर 7 वर्षांनी घडलेली आहे. म्हणजे हे स्वप्न दृष्टांत म्हणतात. त्यावेळेला त्यांची 24वं वय असेल आणि त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे मग त्यांना स्फूर्ती व्हायला लागली. नामस्मरण पण वाढलं, कर्म पण वाढलं, स्फूर्ती व्हायला लागली आणि अभंग रचना त्यांनी करायला सुरुवात केली. आधी पण थोडेसे लिहित होते. असं सांगितलं जातं आधी त्यांच्या मुखातून काय काय चांगली उचलेली बाहेर पडली हा संतोजी तेगे हा लिहून घेत असेल असं सांगितलं जातं. भावी काळात पण त्यांनी अभंग रचना त्यांच्या लिहून घेतलेल्या आहे. म्हणजे तुकाराम महाराजांची जी गाथा आपल्याला जे बघायला मिळते ती बहुतांशी संताजी तेगी करणारे यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे त्याच्या म्हणजे तुका आता पालख्या जे येतात त्या संताजी तेली यांची पण पालखी त्या ठिकाणी येते त्यांच्या पाठोपाठ त्या नाही. आता ह्याच्या आणखीन एक कारण घडलं. त्यांना नामदेव महाराजांचा दृष्टांत झाला आणि नामदेव महाराजांनी सांगितलं की माझी इच्छा होती 100 अभंग लिहायची, 100 कोटी अभंग लिहायचे, ती आपण राहिलेली आहे. तू इच्छा तू माझी पूर्ण कर. आता 100 अर्थ आपण जरा वेगळा घेऊया. 100 म्हणजे 100, 100 कोटी म्हणजे त्याच्यात 7 शून्य असं न घेता जे आपण म्हणतो ना की 33 कोटी देव, 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. अशा तऱ्हेचा आपण बघूया, त्याचा अर्थ घेऊया. म्हणजे 100 प्रकारचे अभंग तू लिही असं कदाचित त्यांनी सांगितलं असेल. त्याप्रमाणे तुकाराम महाराज अभंग रचना करायला सुरुवात केली. त्यांचे साधारण 4 ते 4.5 हजारपर्यंत अभंग आपल्याला आढळतात. आता मी 2 फिगर का सांगतो याचं कारण असं की काही लोकांचं म्हणणं यशातले काही अभंग क्षेपक आहे, म्हणजे तुकाराम महाराजांच्या नावाने ठोकून दिलेले आहेत. आता ह्याचा पण पुरावा त्या ठिकाणी सांगतो मी. तुम्ही तो संत तुकाराम सिनेमा बघितला असेल, त्याच्यात आधी बीजे केले नावाचा एक अभंग तुकाराम महाराज म्हणतात आणि तो इतकं सुंदर आहे की सगळ्यांना वाटतात तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. पण हा शांताराम आठवले नावाच्या ग्रस्थांनी लिहिलेला आहे तो. म्हणजे असं त्या काही गोष्टी उचलेल्या होत्या. साधारण 4000 अभंग त्यांचे सांगितले जातात. त्याच्याबद्दल त्यानंतर पुढे घेऊ. आणि त्यानंतर ही जी तुकाराम महाराजांची गाथा जी होती ते संताजी तेगी जन्म बऱ्याच लोकांनी लिहिली. कारोबा पण त्या ठिकाणी आहे, रामेश्वर भट्टांनी पण त्या ठिकाणी लिहिली. अशा लोकांची जी गाथा जी आहे तयार झाली होती. तर त्या गाथेचं मी मागे इथे जोग महाराजांचं चरित्र सांगितलं होतं. ह्या जोग महाराजांनी काय केलं तर तुकाराम महाराजांचा गाथेचा अभ्यास करताना त्यांच्या अशा लक्षात गेलं की तुकाराम महाराजांना जशी स्फूर्ती अंतरीचे भावे बाहेर स्वभाव आहे, अंतरीचे धावे बाहेर स्वभाव स्फूर्ती आल्यामुळे तसे अभंग. तुकाराम महाराज कुठल्याही अवस्थेत असेल तर त्या अवस्थेत ते अभंग लिहायचे. तर हे सगळं सरमिसळ झाली होती. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे खिचडी म्हणायला हरकत नाही की पहिला करुणापर अभंग, दुसरा एकदम मागणी पर, तिसरा आत्मस्थितीपर अभंग असे वेगवेगळे झाले होते. त्या जोग महाराजांनी याचं सॉर्टिंग केलं
आणि त्या ठिकाणी ती आपल्याला जी आता गाथा मिळते ती त्यांनी सॉर्टिंग केलेली आहे. तरी काही ठिकाणी मूळ गाथा पण मिळते आणि हे आपल्याला त्या ठिकाणी साधारण 7, 4, 4.5 आणि ह्या सगळ्या अभंग रचनांमध्ये 2-3 गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या की तुकाराम महाराजांची भाषा अतिशय स्वच्छ आहे. तिथं कुठे म्हणजे शब्द वापरू नये, पण आता तुमच्या लक्षात यावं म्हणून फक्त सांगतो. आपण म्हणतो ना हा माणूस गावठी गावठी कशाला म्हणतो, त्याचं बोलणं चालणं वागणं एकदम म्हणजे खेडवळ माणसासारखं, त्याला शब्दोच्चार पण येत नाही आणि उच्चारतो आणि करतो वगैरे वगैरे, लिंग भेद काळ वाळ सगळे सरमिसळ असते. असं काहीही तुकाराम महाराजांच्या अभंगात आढळून येत नाही. त्या काळची मराठी असते पण ती स्वच्छ आहे त्या ठिकाणी. याचा अर्थ तुकाराम महाराजांचं शिक्षण चांगलं झालं. अनेक अभंगामध्ये त्यांच्या वेदवचनांच्या काही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी वचनं येतात. काही ठिकाणी आत्मज्ञानचं वचन येतात, काही ठिकाणी आत्मस्थिती पण अभंग येतात, काही ठिकाणी तर आत्मसाक्षात्कार पण अभंग आहेत. अशा अनेक गहन विषयांवर त्यांनी त्या अभंग रचना सुरुवात केली आणि याच्याबरोबर नामस्मरण कीर्तन पण करायला सुरुवात केली. आता हे सगळं झाल्यानंतर देहूगावचे लोक त्यांच्या मुली गोळा व्हायला लागले. त्यांचं मंदिर होतंच, त्या ठिकाणी त्यांनी कीर्तनं पण करायला लागली. परंतु हे करत असताना त्यांच्या तुकाराम महाराजांची दृष्टी जी होती ती विचक्षण होती. समाजाचं निरीक्षण करत असताना त्यांच्या लक्षात आलं आपल्या समाजामध्ये अनेक घातक गोष्टी आहेत, अनेक घातक प्रथा आहेत, अनेक लोकांनी दंभ केलेले आहे, अनेक लोकांनी अवलंबन केलेले, अनेक लोकांनी वेदांचा चुकीचा अर्थ केलेला आहे. या सगळ्यांवर त्यांनी दंभ म्हणजे कोरडे ओढायला सुरुवात केली. काही ठिकाणी कोरडे ओढले तर काही ठिकाणी त्या गोष्टी समजून पण सांगितलेल्या आहेत. पण हे कोण करतोय तर कुणबी जातीचा एक माणूस करतोय. हे त्या काळातल्या प्रस्थापितांना सहन केलं नाही. आपल्याला कदाचित वाटत असेल की परमार्थामध्ये द्वेष वगैरे काही नसतो, असं काही नाही. ज्याला आपल्यापेक्षा दुसरा कोणी बरचड असतो आहे असं लक्षात आलं, घरातले सुद्धा तुमचा मत्सर करायला लागतात. राग मानू नका. माझा अनुभव सांगतोय, अनुभव जरा विनोदी आहे. आम्ही 9 भावंड, मी सगळ्यात धाकटा. परंतु माझे जे मोठी जी भावंड आहे ते अजूनही माझ्या तोंडावर माझ्या बायकोसमोर माझ्या मुलांसमोर म्हणतात आवी लहान आहे त्याला काही कळत नाही. आता माझी ही अवस्था, तर त्यांची काय अवस्था होत असेल विचार करा. आता याच्यात मत्सर वगैरे अशातला भाव नाही, पण एक छोटी मानवी भावना कशी असते ते तुम्हाला सांगतो. तर ज्यांचे त्या ठिकाणचे हे असे अवैध धंदे असतील किंवा अवैध व्यवसाय असतील किंवा त्यांनी वेडवाकड्या लोकांना सांगायला सांगितलं आणि हे सोप्या भाषेत समजून सांगायला लागल्यानंतर त्यांचे धंदे बसायला लागले आणि अशा सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये गदारोळ करायला सुरुवात केली. गावोगावी त्यांच्यामध्ये प्रचारसभा केल्या. त्याच्यात तो मुंबई नावाचा होता. हे मुंबई विलक्षण व्यक्तिमत्व आहे. त्यांनी तुकाराम महाराजांना मारले पण असं सांगितलं जातं आणि त्याला तुकाराम महाराजांनी पत्नी सुद्धा ठोकून काढला असं त्या ठिकाणी आता तुम्हाला जर बरं वाटेल ऐकायला की अशा माणसाला ठोकायलाच पाहिजे. त्यांनी ठोकून काढलं आणि ज्याने त्यांची परीक्षा घेतली होती त्यांना ठोकून काढलं असं पण सांगितलं जातं. नंतर सालो मालो नावाची 2 माणसं त्या ठिकाणी टाकतात. या सगळ्या लोकांनी ते भरपूर त्रास दिला त्या सगळ्यांना. होता 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 आपल्या काळाकडे त्या काळात धर्माचार्य असायचे. त्याला बाहुलीला रामोजी भट्ट, रामेश्वर भट्ट भोईकर आढळला त्यांचा. तर यांच्याकडे तक्रारी गेल्या. ते यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतर त्यांनी त्याच्या शहानिशा केल्या. त्यांना पण आढळून आलं की हा असं असं करतोय. तर त्यांना ते राग आला. मग त्या ठिकाणी ते आले, त्यांनी एक धर्मसभा भरवली. या धर्मसभेमध्ये दोघांना त्यांनी जे आरोप होते ते आरोप सांगितले, त्यांना विचारलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामेश्वर भट्टांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला तुकाराम महाराजांनी व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. त्या अभंगातून आपल्याला आढळतं. मी प्रत्येक गोष्ट सांगून त्या ठिकाणी 1-2 नंतर उल्लेख करेन. तर हे सगळं करत असताना सहजासहजी पराभव स्वीकारतील तर ते रामेश्वर भट्ट होते. कारण ते त्यांच्या म्हणजे ते म्हणतो ना अहमान्यतेतून आले होते, त्यामुळे त्यांना ते काय पटेना. शेवटी त्यांनी सांगितलं हे तुम्ही जे केलेले शास्त्र बाह्य नाही आहे, कारण वेदांचा अर्थ सांगण्याचा हक्क तुम्हाला नाही, तो फक्त ब्राह्मणांचा आहे वगैरे जे काय बोलणं झालं असेल ते. आणि शिक्षा सांगितली त्यांना की आता तुम्ही जे केलेलं आहे ते त्यांनी सांगितलं कुठं तुमच्या अभंग, त्यांनी ते बाळ समोर वयाचे संताजी त्यांनी जेवणारे वगैरे सगळ्यांनी लिहिले होते ते अभंग आणले. त्यांनी सांगितलं की हे तुमचं शास्त्र बाह्य आहे, त्यामुळे ह्या वया तुम्ही जाऊन इंद्रायणी नदीत बुडून टाका. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी ते गेले त्या ठिकाणी. आजही तो इंद्रायणी नदीचा डोह थोडंसं पुढे गेल्यानंतर तो आहे, त्या डोहामध्ये तो दाखवला जातो. त्या ठिकाणी डोहामध्ये त्या वया बुडून टाकल्या सगळ्यांच्या समोर. सगळे रामेश्वर भट्टांच्या समोर. रामेश्वर भट्ट निघून गेले पण तुकाराम महाराज निघून गेले नाही, ते तिथंच थांबले.
आणि तिथं त्यांनी धरणं दिलं. कारण त्यांच्या लक्षात आलं हे अभंग म्हणजे हे सगळं आपलं जीवन आहे आणि हे सगळं नष्ट झालं तर आपण तरी जगून काय उपयोग, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी धरणं धरलं. आता हे धरणं ज्या दगडावर धरलं तो दगड अजूनही आहे. त्याचे माहिती काही गोष्टी मला म्हणजे अभ्यासातून कळल्या. त्याचे दोन भाग आहेत. एक भाग जो आहे तो त्या ठिकाणी तो ज्या ठिकाणी डोहा आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे. तिथे त्या मंदिरामध्ये तो असा थोडासा अर्धचंद्राकृती आकाराचा तो त्या ठिकाणी ते शिळा तुम्हाला बघायला मिळते. कधी कधी त्याच्यावर फुलं बिलं खूप वाढलेली असतात, त्यांनी कदाचित दिसणार पण आहे त्या ठिकाणी. आणि दुसरा जो अर्धा भाग आहे तो देहूच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची जी मूर्ती स्थापन केली तिथं पाठीमागं तो आहे. तिथं पण डेकोरेशन वगैरे भरपूर असतं त्यामुळे. पण त्या दोन्ही गोष्टी आहेत आणि मी बऱ्याच वर्षापूर्वी बघितल्या होत्या, कदाचित तुम्ही पण बघितल्या आहेत. म्हणजे या शिळावर त्यांनी त्या ठिकाणी धरणं सुरुवात केली आणि ते धरणं जवळ 13-14 दिवस त्यांचं चाललं आणि 13 दिवसांनी त्या वह्या वरती आल्या. त्या वह्या 13 दिवसांनी वरती आल्या. ते बाळ सगळं वरती आलं. वरती आल्याबरोबर तुकाराम महाराजांनी बघितलं त्यांचं अन्न पाण्यावरून काय झालं असेल ते आपल्याला माहिती असेल. पण ते तशाच्या अवस्थेत त्यांना अत्यानंद झाला. ते तशाच्या अवस्थेत गेले आणि त्या वह्या त्यांनी परत आणल्या. आणि हे तुकाराम महाराज एकटे तिथं बसले नव्हते, त्यांना मानणारे सगळी लोक त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी सारखे येत जात असत. ते आग्रह करत असतील तुकाराम महाराजांना की परत चला, आता बडोल्या कशाला येतात वगैरे काहीतरी आग्रह करत असतील. पण तुकाराम महाराजांनी ती जागा सोडली नाही आणि त्या वह्यावरती इंद्रायणीतून वरती आल्या. इंद्रायणी त्यांना परत दिल्या असं आपण सांगितलं जातं. परत आल्यानंतर वाजत गावत गावात आले वगैरे सगळं झालं. आता याच्यासंबंधी इंद्रायणी त्या म्हणजे बोडालेले अभंग वरती कसे आले याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क आहेत. त्याच्यातले 1-2 गोष्टी सांगतो. एक तर आपण म्हणतो त्या पाया बरोबर वरती आल्या. आता त्या कोरड्या कशा राहिल्या काय राहिल्या याच्याबद्दल आपण बोलायला नको. आपण श्रद्धे म्हणून वया परत आल्या. दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की ह्या जरी वया बुडवलेल्या असल्या तरी देऊच्या आसपासच्या सगळ्याच्या लोकांच्या मनामध्ये त्या होत्याच ना. त्यांचे तोंडपाठ होते अभंग. त्याने ते पुन्हा लिहून काढले. म्हणजे इंद्रायणीच्या दोन्ही तीरावरच्या लोकांनी त्या ठिकाणी ते अभंग परत लिहून काढले आणि तुकाराम महाराजांना दिले. म्हणजे इंद्रायणीनेच हे अभंग त्याला परत दिले अशी एक उपपत्ती लावली जाते. आणि परवा आणखीन एक मला छान गोष्ट आली. माझ्याकडे व्हॉट्सअपवर एक कविता आली. इंद्रायणी नदीने 13 दिवसांनी तुकाराम महाराजांना वह्या दिल्यानंतर लोकांनी विचारलं इंद्रायणीला, मग 13 दिवस का लावले, पहिल्या दिवशी त्यांनी दिल्या. इतकं सुंदर उत्तर आहे त्याच्यामध्ये. इंद्रायणी नदी म्हणली, मी 13 दिवसात या गाथेचं पारायण केलं. काय सुंदर कल्पना आहे बघा. म्हणजे तिन्ही कल्पनांचा आपण विचार केला तरी त्या आपल्याला पटण्यासारख्या आहेत. अशा तऱ्हेने त्या वरती आल्या आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचं कीर्तन प्रवचन वगैरे जोरात सुरू झाली. तर त्यांच्या 14 काही माहिती मला मिळाली त्याच्यातून सांगतो. 14 टाळकरी होते तुकाराम महाराजांचे. त्यांच्या पाठीमागं कीर्तनाला त्या ठिकाणी होतं. त्याच्यातले थोडेसे मी ओळख करून देतो त्यांची. एक महादेवपंत कुलकर्णी, हे देवगावचे कुलकर्णी होते, ब्राह्मण होते, शेजारीच राहत होते. पण त्यांचं तुकाराम महाराजांवर एवढं प्रेम होतं की तुकाराम महाराजांची घरी चूल पेटल्याशिवाय हे स्वयंपाक करत नसत. आणि पेटली नाही तर आपल्या घरातलं अन्न त्यांना खायला घालत असत. त्याच्यानंतर संतागीतेने दगनाडे मगाशी सांगितले सुदुंब्रे गावचे 1624 ते 1688 असं त्यांचा काळ होतं. नंतर तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा हे पण होते. मालजी गाडे हे तुकाराम महाराजांचे जावई हे पण त्या कीर्तनाला येत असत. कोंडोपंत लोहकरे हे लोहगावचे त्या ठिकाणी होते. ते स्वतःच कीर्तनकार होते आणि ते येत असत. एक गवरशेठ वाणी हा सुदुंब्र्याचा होता. हा बालमित्र होता त्यांचा. हा बालमित्र होता आणि काही ठिकाणी व्यापारातला तो त्यांचा भागीदार पण होता. 8वे मल्हारपंत कुलकर्णी हे चिखली गावचे, पिंपरीजवळ चिखली नावाचं गाव आहे. तर यांना तुकाराम महाराजांनी टाळ दिले होते असं सांगितलं जातात. आणि त्यांनी त्यांना मंदिर पण बागेत पडलं आणि त्या अजय मंदिर ज्या गावाला बांधले तिथं त्यांना टाळगाव असं नाव पण त्या ठिकाणी गेलेले. नंतर आबाजी पंत लोहगावकर हे लोहगावचेच होते. रामेश्वर भट्ट बोरकर हे बाबुलीचे होते. पोन पाटील हे लोहगावचेच होते. आणि तुकाराम महाराज ज्याला लोहगावला जायचे त्याला त्यांच्याकडे मुक्कामाला जात असत. एक नावजी माळी म्हणून होता. तो तुकाराम महाराजांना फुलाच्या माळा कीर्तनकार ज्याला माळा घालतात कीर्तन ते तो घेऊन येतात. शिवबा कासा नावाचा एक तर भांड्याचा व्यापारी होता. सोनबा ठाकूर हे मृदुंगाची साथ करत असत. असे 14 टाळकरी ते होते. आणि त्यानंतर आता आपण परत चैत्र्याकडे जाऊया. हे वह्या वगैरे वरती आल्या. पण इकडं यांचं काय, रामेश्वर भट्टांचं काय, तर ते त्या ठिकाणी एक दिवस याला गेले होते. म्हणजे पुण्यातलं जे नागेश्वर मंदिर आहे तिथं दर्शनाला येत होते. वाटेत
त्यांना ते त्या वाघोलीपासून येताना त्या अनगडशाच्या तिथून तेही येत होते. ते स्नानाची वेळ झाली, संध्येची वेळ झाली म्हणून त्याची ती विहीर होती, त्या विहिरीत उतरले, त्यांनी स्नान केलं, पाणी घेऊन वरती आले संध्याकाळसाठी. मग त्या अनगडशाने बघितलं, त्याने सांगितलं हे माझं नमाजाचं पाणी आहे, हे तू अपवित्र केलं. त्यामुळे त्याने त्याला शाप दिला की ऐसेही डुबते राहू. डुबकी मारली होती, ऐसेही डुबते राहू, याचा अर्थ असं तुला डुबूनच राहायला लागेल असा शाप दिला. आणि तेव्हापासून त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. तो दाह थांबेना, त्यांना म्हणजे पाण्यामध्ये बसायला लागलं, नाही तर सतत अंगावर पाण्याची धार सोडून अशी अवस्था झाली. हे काही दिवस म्हणजे एखादा दिवस सुद्धा माणसाला सहन करता येत नाही. तर त्यांना ते सहन न जाण्याचं जागं ज्ञानेश्वर माऊलीचे ते भक्त होते. आळंदीला आले, आळंदीला त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीसमोर दंड घेतलं. तिथं पण अंगावर त्या ठिकाणी झारी बांधली होती, त्या झारीतून त्यांची काय नातेवाईक असते, शिष्यमंडळी असेल ते पाठवत होते. असं 3 दिवस धरल्यानंतर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीचा दृष्टांत झाला. त्यांनी सांगितलं माझा असं अंगाचा दाह होतो. तर म्हणे हा दाह आहे, हा तू तुकारामांचा अपराध केला त्याच्यामुळे आहे. त्यामुळे मी काही करणार नाही, तुला त्यांना शरण जायला लागेल आणि त्यांची कृपा झाली तर हा दाह थांबेल, मी दाह थांबवू शकणार नाही. ते स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. हे माऊलीने किती सुंदर व्यवस्थित सांगितलं. म्हणजे निर्णय जो दिला तो अतिशय सुटपट लिहिला. आता दुसरा इलाजच नव्हता. त्यामुळे ते देहूगावला गेले आणि देहूगावला तुकाराम महाराजांकडे तरी आतमध्ये थोडंसं हे होती, थोडंसं आढ्यतेने बोलणं झालं असेल. पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर माऊली म्हणजे पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी अंगाला लावून घेतलं नाव असं कसं काय, ते मी कुठं ते कुठं. आणि त्या ठिकाणी असं म्हणजे आता जे अभंग आहे तुकाराम महाराजांच्या बघत ते काय प्रसंगाला जुळणार आहे त्या ठिकाणी. आणि त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराजांनी जर का तुला तुझ्या कृपा केली तरच तुझं ही व्याधी संपेल. त्याला मग तुकाराम महाराजांनी तो अभंग रचला असं सांगितलं. ज्ञानी आमचा राजा गुरु महाराज म्हणती राम देव असे मज पामराशी काय थोडं पण पाहिची वाटत आहे. किती नम्रता धरली बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना मोठे पण दिलेलं आहे की तुमच्या स्पर्शाने बरी होतील, पण ते म्हणतात माझी लायकी नाहीये, मी पायाची वाढ पायावरी. किती तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी नम्रता आहे वगैरे. तरी सुद्धा त्याने प्रार्थना केली. त्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंगावर हात फिरवला. पण ते हात फिरवत असताना पण ते एक अभंग त्या प्रसंगाशी जोडतो. तो अभंग असे चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खातीच तटपटया, विषते अमृत अघाते गुणित अर्थव्यते धोत. त्याचा मी संपूर्ण अर्थ सांगत नाही, फक्त ती ओळ आहे त्या ओळीपाशी न थांबतं. आवडेल जीवा जीवाची एक विसुद्धा अंतर एक भाव, दुःख ते देईल सकळ सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आणि हा चरण ऐकल्यानंतर त्यांच्या सगळं दाह थांबलं. मग शेवटचं चरण त्या ठिकाणी तुका म्हणे, तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी स्वतःकडे घेतली नाही. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी ते येणे. ज्याला अनुभव आहे त्यांनी ते ओळखून घ्या. जाणी जिथे येणे अनुभव आहे, हे मी केलं नाही, हे नारायणाने कृपा केली. जरी माऊलींनी सांगितलं असेल की तुझ्या हातचा स्पर्शाने, तरी त्यांनी आपल्याकडे घेतलं नाही. जाणी जे तिथे अनुभव आहे. आणि हे त्यानंतर रामेश्वर भक्त तुकाराम महाराजांचे भक्त झाले, त्यांचे शिष्य झाले, त्यांचे टाळकरी झाले, त्यांचे लेखक पण झाले. आणि आता आपण जे तुकाराम महाराज यांची आरती ऐकतो, आरती तुकारामा ही रामेश्वर भट्टाने लिहिलेली आहे. शेवटचा चरण असा आहे, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. मी त्यांची परीक्षा गेलो. तुकणे म्हणजे काय, तुलना करायला गेलो. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणजे ते श्रेष्ठ ठरले, म्हणूनही रामेश्वर त्यांनी मस्तक ठेवली, असं त्याचं शेवटचं चरण आहे. अशा तऱ्हेने तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी वर्चस्व परत स्थापन झालं. आणि त्यानंतर हे सगळं अनगडशहाला करण्यानंतर एकदा अनगडशाह त्यांच्याकडे परीक्षा गेला. पण तो परीक्षा घेताना जरा गमतीशीर परीक्षा घेतली. त्या ठिकाणी त्यावेळेला जे संत होते त्या संतांकडे तो गेला होता असं सांगितलं जातं. तो कटाराव घेऊन त्या ठिकाणी भिक्षेला गेला होता. तो रामदासांकडे गेला असं सांगितलं जातं. रामदासांकडे गेल्या वेळा कटोरा भरतो. रामदासांनी त्याला काही झाले, त्याचा कटोरा काय भरला नाही. चिंचवडच्या मोरे गोस्वामीकडे गेला, तिथं पण त्याचं कटोरा भरली नाही. त्याला कोणतरी तुकाराम महाराजांचं नाव सांगितलं तर तुकाराम महाराजांच्या दाळात आला. त्यावेळेला जिजाऊ दळण दळत होती. हे त्यांची मुलगी जी होती भागीरथी ती खेळत होती. तर त्याने ते भिक्षा मागितल्यानंतर ते संस्कार चांगले होते. ती मुलगी भागीरथी होती, ती घरात गेली, ती दळत होती म्हणून तिने मिठभर पीठ उचललं आणि याच्या कटोऱ्यात घालायचं म्हणून आलं. पण तेवढ्यात आईला काही माहिती नव्हतं हे असं असायचं म्हणून. ते कुठे घेऊन चाललं म्हणून त्यांनी तिच्या पाठवा धावत आली आणि नेमकं त्या कटोऱ्यात घालताना तिने तिच्या हातात फटका मारला. त्याच्यामुळे काही पीठ खाली सांडलं. पण जे पीठ कटोऱ्यात भरलं
पडलं. त्याने तुकाराम महाराजांच्या त्या याचा अनगरशाचा कटोरा पूर्ण बनवून गेला. तेव्हा त्याला लक्षात आलं की अरे हे तुकाराम महाराज का यांची लहान मुलगी का, हे काय, हे सगळं सगळं म्हणजे अकल्पित आहे. त्यांनी विचारलं कुठे ते तुकाराम महाराज, तर ते उत्तर जे दिलं ते तसं दिलं. बसले असते देवळात काळकुट्यात, ते गेले देवळात. तिथं तुकाराम महाराजांची इतकी भेट झाली, सत्संग पण झाला, एकमेकांकडे येणं जाणं पण सुरू आहे. तुकाराम महाराज पंढरीचे वारकरी होते, त्यामुळे जाता येता ते त्या ठिकाणी भेट घेत असत. आजही तुकाराम महाराजांची पालखी ज्यावर निघते त्या अनगरशाच्या स्थानावर जाते, तिथे आरती होते, प्रसाद वाटला जातो, हे आजही त्या ठिकाणी चालू आहे. तर हा अनगरशाचा भाग या ठिकाणी असं झाला. तर हा त्याची समाधी भवानी पेठेमध्ये आहे आणि वारकरी पुण्यात आले की दर्शन घेऊन जातात. आणि त्यानंतर काही प्रसंग या ठिकाणी पटकन आपण बघूया की चिंचवडचे मोरया गोसावी यांनी एकदा सगळ्यांना भोजनाला बोलवलं होतं. हे तुकाराम महाराजांना पण बोलवलं होतं, रामदास स्वामींना पण बोलवलं होतं. आणि त्या ठिकाणी भोजनाला बोलवल्यानंतर त्यांनी असं त्या प्रत्येकाच्या शेजारी पाठ पाडलं होतं. तर त्याने विचारले पाठ कशाला वाढले. नाही नाही, प्रत्येकाने आपल्या दैवताला भोजनाला बोलवायचं. त्यामुळे रामदास स्वामी रामाचा दावा केला, राम पाठावर घेऊन बसले. त्याच्यानंतर रामदास स्वामी त्या ठिकाणी होते, तुकाराम महाराज मोरया गोसावी. मोरया गोसावींनी दावा केला पण गणपती काय आले नाही. पण तुकारामांनी दावा केल्यानंतर पांडुरंग आणि गणपती दोघंही आले आणि ते भोजन सोहळा झाला. पण तुम्ही जर का चिंचवडला गेला तर तिथं त्यांनी वेगळा प्रसंग लिहिला. त्यांनी असं सांगितलं त्या ठिकाणी की मोरया गोसावीने गणपतीचा दावा केल्यानंतर स्वतः मोरया गोसावींच्या जागीच गणपती त्या ठिकाणी दिसायला लागले असं लिहिलेलं. काही का असेना, पण एक चांगला प्रसंग तिथे घडला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर तुकाराम महाराजांनी शिवछत्रपतींचा एक प्रसंग सांगितला जातो की तुकाराम महाराजांचे कीर्तन करत चालू असताना छत्रपती जात होते त्या बाजूने आणि त्या ठिकाणी ते कीर्तन ऐकायला म्हणून थांबले. पण ही बातमी शत्रू कळल्यानंतर तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांना पकडायसाठी काही सैनिक आणि एक सरदार त्या ठिकाणी आला. आता आपल्या कीर्तनामध्ये असा व्यक्ती होऊ नये. आता तुकाराम महाराजांना याचं भान होतं अशातलं भान नाही. ते आमच्या त्याच्या कीर्तन करत होते. पण हे ज्याला पकडायला आले तेव्हा ते सैनिक आत घुसले. त्या कीर्तनाचे जे लोक सगळे बघितले होते प्रत्येक जण शिवाजी महाराजच दिसायला लागले. त्यामुळे त्यांना कन्फ्युजन नक्की कुणाला पकडायचं, ते परत गेले असंही सांगितलं जातं. आणि तुकाराम महाराजांच्याबद्दल म्हणजे शिवाजी महाराजांचा प्रचंड आदर होता, त्याच्याबद्दल आणखी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगली. त्यानंतर एकदा सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम म्हणजे शिवाजी महाराजांच्या बोलण्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं एक आपण एक सप्ताह म्हणजे कीर्तन सप्ताह करू. आणि त्या ठिकाणी त्या काळातले जे स्वामी पंचायतन होतं, स्वतः रामदास स्वामी होते, तुकाराम महाराज होते, मोरया गोसावी होते, या सगळ्यांना त्यांनी सज्जनगडावर त्या ठिकाणी बोलवलं. ते कीर्तन सप्ताह झालं आणि शेवटच्या दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं. प्रत्येकाचं कीर्तन ठेवलं. आता सुद्धा गडावर दासनमीचा उत्सव आहे, त्या रोज एक कीर्तन असतं त्या ठिकाणी. तर तसं कीर्तन शेवटचं तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. ते कीर्तन झाल्यानंतर शिवाजी महाराज प्रचंड खुश झाले. तर ते म्हणाले की आपण तुकाराम महाराज उद्या जाहीर सत्कार घेऊन करूया आणि त्यांना भरपूर बिदागी वगैरे देऊया. तर रामदास स्वामी तुकाराम महाराजांना ओळख होते. ते म्हणजे तू त्याच्या नादी नको लागू नको, ते असं काही होणार नाही. पण शिवाजी महाराज त्यांच्या मूडमध्ये होते. आणि दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तुकाराम महाराजांची काय दक्षिणा आहे वगैरे करायची असेल पण तुकाराम महाराज केव्हाच घर उठून त्या ठिकाणी गेले होते. आणखीन एक प्रसंग असं सांगितलं जातो की तुकाराम महाराजांची गीत शिवाजी महाराजांनी बरेचसे दाग लागले जळजावे त्यांना त्या ठिकाणी पाठवले. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळं नाकारलं. आम्हाला घरी धरलं, शब्दाची चळत नाही, हा पण म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणखीन एक गमतीदार प्रसंग आहे. आपण जर का खोपोलीला गेलात तर खोपोलीच्या तिथे एक डोंगरावर एक विठ्ठलाचं मंदिर आहे. मी तिथे जाऊन आलो. त्याला बोंबल्या विठोबा असं म्हणतात. आपल्याकडे व्यवहार चित्र नाव आहे. पण ती बोंबल्या विठोबा नाव का पडलं त्याचं कारण तिथे सांगितलं जातं की त्या भागामध्ये तिथे देवच्या आसपासचा तो भाग येतो म्हणाले की तुकाराम महाराजांनी बऱ्याच लोकांना काही गोष्टी दिल्या होत्या, त्याचे पैसे दिले नव्हते. तर हे तुकाराम महाराजांचे पैसे वसूल करण्यासाठी हा पांडुरंग स्वतः त्या ठिकाणी जायचा आणि त्या माणसाच्या दारात जाऊन मोठ्याने आरडाओरडा करून ते पैसे मिळवायचा. हे बोंबलून सांगायचा की तुकारामाचे पैसे द्या. म्हणून त्या विठोबाला बोंबल्या विठोबा असं नाव पडलेलं आहे. आजही ते देऊळ त्या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपल्या भक्ताचे साठी देव काय काय करतो हे आपल्याला बघायला लागतं. एक आणखी विचित्र प्रसंग घडला की लोहगावला शिवबा कासा तुकाराम महाराजांचा मग चांगली टाळकर होती. त्याच्याकडे एकदा तुकाराम महाराज गेले होते भोजनाला. त्याची बायको होती ती गजाब होती. तिला असं वाटायचं की या गोसवण्याच्या नादाने आपला नवरा बिघडला. वास्तविक पाहता चांगला भगवंत झाला होता, कीर्तनाला जात होता वगैरे.
पण तिला वाटला हा उद्योगधंदा सोडून याच्या पाठीमुळे काय झालं. तिने रागारागाने तुकारामाला आंघोळीकडे उकळता पाणी तुकाराम महाराजांच्या अंगावर ठेवलं. त्यावेळेला त्याने तुकाराम महाराजांनी टाहो पण फोडला. त्याचा तो अभंग आहे, गळो हे काय आहे, अभंग पण आहे. तो पण एक प्रसंग त्या ठिकाणी घडलेला आहे आणि या ठिकाणी सांगितलं. मोमाजीचं सांगितलेच आहे. आता शिष्यमंडळीपैकी बहिणाबाई चौधरी 1622 या शिवकर आडनाव त्यांचं, या भाडेकरू होत्या. म्हणजे तुकारामांकडे भाड्याने राहत होत्या. पण त्यांना ज्याला कळलं तुकाराम महाराज एवढे मोठे, त्या त्यांच्या शिष्या पण झाल्या. त्यांनी अभंग रचना पण त्या ठिकाणी केलेली आहे. पण त्यांच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे की बहिणाबाईला अंतर्ज्ञान प्राप्त झालं होतं. तिने स्वतःचे 12 जन्म आधीचे सांगितले बरं का. आणि 12 जन्मामध्ये शेवटी हे तुकाराम महाराज मला भेटले होते ते सगळं वर्णन आहे. हे जरा अलौकिक आहे. आधीचे जन्म आपल्याला हा जन्म धडा आठवत नाही. मला तुम्ही विचारलं लहानपणापासून तू काय केलं, सगळ्या गोष्टी काय आठवणार नाही, तुम्हाला पण आठवणार नाही. पण त्या बाईला आपले 12 जन्म आधीचे आठवले, हे त्याचं वैशिष्ट्य. दुसरे नेवळोबा पिंपळनेरकर म्हणून होते. जन्म 1635चा. ते कीर्तनकार होते. त्यांची पांडुरंगावर भक्ती होती, तुकाराम महाराजांवर भक्ती होती. त्यांच्या घरी एकदा असा प्रसंग घडला, त्यांच्या मुलीच्या लग्नात अन्नधान्य संपलं. त्याला स्वतः पांडुरंग तिथे आले एका ब्राह्मणाच्या रूपाने आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सगळं वादापूर्वी सण करून तो प्रसंग मार्गी लावला असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. राब रागितले. त्याला काहीतरी दक्षिणा द्यावी म्हणून त्यांनी बोलवलं. तर ते म्हणजे मी देवाच्या पाया पडून येतो आणि मी येतो म्हणून ते मंदिरात आतमध्ये गेले परत सापडलेच नाही. म्हणजे नाथांच्या जीवनात जसं घडलं तसं यांच्या जीवनात पण घडलं असं म्हणायला काय हरकत नाही. आता याने तुकाराम महाराजांकडून गुरुपदेश घेतलाय. तो कसा, तो एक 5 मिनिटांनी नंतर थोडंसं सांगतो. आता अभंग रचना बघूया. तुकाराम महाराजांच्या 4 ते 4.5 अभंग होते. कान्होबा त्यांचे धाकटे बंधू, त्यांनी 52 अभंग लिहिलेले आहेत. बहिणाबाईंचे 32 अभंग आहेत. त्याच्यातला एक अभंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. संत कृपा झाली इमारता पळावली, ज्ञान देवळीचला पाया तुका झाडाचे कळचा. हे सगळं तिची रचना आहे. त्या ठिकाणी निळोबाने 1570 अभंग लिहिले. त्याच्यातले जवळजवळ 230 अभंग तुकारामांच्या बद्दलच आहेत. अतिशय चांगली गोष्टी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता वारकरी संप्रदायाकडे आपण बोलू. हे सगळं झाल्यानंतर वारकरी संप्रदायाने असं ठरवलं आणि त्यानंतर पण संत झाले. पण त्यांनी एक कुंपण आखून घेतलं की नेवोबा हे शेवटचे. नेवोबा रायानंतर जे कोण संत झाले असतील त्यांचे अभंग रचना असतील, पोळ्या असतील, काही असेल, प्रमाण म्हणून त्या ठिकाणी वापरायचं नाही, भजनात वापरायचं नाही. तेव्हा भजनाला त्यांनी लिमिट घातलं की नेवोबा राय हे सगळ्यात शेवटचे संत, तशी त्यांनी त्या ठिकाणी हे गेली. फाल्गुन निर्याणाकडे येऊया. फाल्गुनबद्दल द्वितीया दुपारी 12:30च्या सुमाराला तुकाराम महाराज सांगून त्या ठिकाणी वैकुंठाला निघाले. त्याने पत्नीला विचारलं तू येतो का, मी जातोय म्हणून. तिच्या पोटी गर्भ असल्यामुळे ते साहजिकच आली नाही आणि त्या ठिकाणी ते वैकुंठ स्थान जे दाखवलं होतं त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं ते गरुड यान आलं आणि तुकाराम महाराज त्या ठिकाणी बसून गेले आणि त्या गरुडाच्या पडत्कारात तिथे ते पिंपळीचं जे एक झाड आहे, पिंपळणीचं, ते झाड हल्लं जोरात हल्लं वाऱ्याने. आणि असं सांगितलं जातं की आता दरवर्षी जो तुकाराम बीजीचा सोहळा होतो त्यावेळेस दुपारी 5:30च्या सुमारास जे ते झाड हलतं त्याला तुकाराम महाराज भजन कीर्तन चालू असतं. पण झाड हलल्यानंतर आता महाराज वैकुंठाला गेले असं समजून कीर्तनकार त्यांच्या कीर्तनाचा शेवट करतात. त्याच्यानंतर आनंदार वगैरे त्या ठिकाणी सुरू केलं. तर आता हे निर्यात झालं त्यावेळेला 2 माणसं त्या ठिकाणी नव्हते. निर्याताच्या वेळेला बाकीची सगळी मंडळी होती, देवगावातली सगळी होती, पण 2 माणसं नव्हती. एक तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी, ती पण त्या ठिकाणी नव्हती. त्याच्यानंतर त्याचे कान्होबा हे पण त्या ठिकाणी नव्हते. तर ते आल्यानंतर त्यांना असं कळलं, त्यांनी तिथं धरणं धरल्यानंतर 3 दिवसांनी तुकाराम महाराजांचे घोंगडे आणि टाळ खाली आले असं सांगितलं जातं. त्यामुळे 3 दिवस तिथं तो सोहळा केला जातो. निळोबा पण त्या ठिकाणी होते. ते याच्यापेक्षा भारी निघाले. त्यांना तुकाराम महाराजांकडून गुरुपदेश घ्यायचा होता, पण महाराज तो वैकुंठाला गेले. त्यांनी तिथं 42 दिवस धरणं धरलं असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर 42 दिवस धरणं झाल्यानंतर पांडुरंग तिथं प्रकटले आणि पांडुरंगाने सांगितलं की ते वैकुंठाला गेले, तू कशाला इथं थांबलास म्हणून. त्याने ते पहिला प्रश्न विचारला, तू इथं कशाला आलास म्हणून, तुला कोणी इथं बोलवलं की मी प्रार्थना वाचून आल्याची गातो अभंग पण त्या ठिकाणी आहे आणि मला नाही, मी तुकारामांसाठी. मग शेवटी तुकाराम महाराजांना पांडुरंगाने पाठवलं. तुकाराम महाराज त्या ठिकाणी आले, त्यांना मंत्रोपदेश पण दिला आणि त्यांना त्या ठिकाणी एक विणा पण त्या ठिकाणी दिला, टाळ पण दिला. ती विणा पुढे औरंगाबादची शंकर नावाच्या ब्राह्मणाकडे गेली. त्यानंतर पंढरपुरामध्ये वास्कर फळ आहे आपल्याला माहिती असेल, तर वास्करांच्याकडे गेली. ते वल्लप्पा वास्कर त्यावेळेस त्याच्याकडे होते, त्यांच्याकडे ती विणा होती. ती बरेच वर्ष तिची होती. नंतर खूप जीर्ण झाली.
त्यांना तुकाराम महाराजांचे अवतार असं समजलं जातं बरं का मल्लप्पा वासुदेवांना. त्यांची समाधी आळंदीला त्या ठिकाणी आहे, तर ती विणा त्या ठिकाणी विसर्जित केली आणि त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे. आणि आजही तुकाराम महाराजांच्या निराळाला वास्करांची दिंडी येते, ज्ञानेश्वरांच्या याला पण वास्करांची दिंडी येते. या निळोबारांची मूर्ती पण देवमध्ये होती, आता ते बरंच ते वैकुंठ स्थान आहे, ते खूपच बदललेलं आहे. ते आता कुठेतरी मला माहिती नाही, पण ते आहे त्या ठिकाणी. आणि या निळोबाची समाधी पिंपळनेरला फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या दिवशी झाली. अशा तऱ्हेचं साधारणपणे तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. म्हणजे साध्यातल्या साध्या माणसापासून तर शेवटी त्यांना आपण जगद्गुरुची जय जयकार करताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणलेला आहे. जगद्गुरु ही पदवी फक्त शंकराचार्यांना असते, पण दुसरी शंकराचार्यांच्या थोडीशी पदवी तुकाराम महाराजांना जनतेने भाव केलेली आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा जय जयकार करताना ज्ञानोबांना माऊली म्हणतात, पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आणि एकनाथांना शांती ब्रह्म म्हणतात. हे प्रत्येकाचं एक विशेष आहे आणि हे सगळे जनतेने बहाल केले सगळे आहे. अशा तऱ्हेचं तुकाराम महाराजांचं दिव्य चरित्र आहे. आता याच्यातले काही जे अभंग आहेत ते अतिशय समजायला पण सोपे आहेत आणि सांगायला पण सोपे आहेत, परंतु माझ्या मनात एक विचार येतो की तो सेपरेट विषय घेऊया. तुकाराम महाराजांचे अभंग हा एक सेपरेट विषय घेऊया, कारण चरित्र आणि हे सगळं ते थोडंसे खिचडी होऊन जाईल, म्हणून ते अभंग बाजूला ठेवलेले आहेत. आपण परत कधीतरी तो विषय घेऊ आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाचा थोडासा, सगळे नाही 4,500 आहे, त्यातले 4-5 तरी अभंग त्या ठिकाणी आपण घेऊ आणि त्याचा सगळे मिळून आपण अभ्यास करू. तोपर्यंत झालेली सेवा तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करूया. आपण भाग्यवान आहोत, कारण आता नुकतेच त्यांचा जन्मदिन होऊन गेला आणि पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा निर्वाणाचा दिन आहे. अशा दोन्हीच्या मध्यामध्ये आपण हे संत चरित्र आपण ऐकलेलं आहे. मला सांगायची भाग्य मिळालं, तुम्हाला ऐकायचं भाग्य मिळालं आणि त्याच्यातून आपल्याला काय प्राप्ती होतात त्याच्या ओळ मी आधी वाचून दाखवली आहे. ही सेवा तुकाराम महाराजांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि या ठिकाणी थांबूया. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शास्त्री ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, जगद्गुरु की जय.